हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशी आहात? नक्की मजेत असणार. आणि फ्रेंड्स, माझ्यासारख्या बहिणी चाललेल्या असणार आपल्या भावाला राखी बांधायला. तर मी देखील चाललेली आहे नाशिकला. आणि सकाळी सकाळी आम्ही मेल पकडायला आलेलो आहोत. आणि हे पहा, मस्त आता आम्ही स्टेशनवर बसलेले आहोत. तर मी मस्त घरामधून ब्रेड जाम, त्यानंतर ब्रेड चॉकलेट वगैरे असे सँडविचेस छान छान मी बनवून आणलेली होती. म्हणजे कसं आहे की घरचं पण खायला मिळतं आणि मस्त ट्रेनमध्ये आपल्याला बसल्या बसल्या सकाळी नाश्ता करायला मिळतो. कोणत्या नाश्त्याची बाहेर रेल्वेतले जेवण मला इतकं आवडत नाही. कसे बनवतात, कोणत्या हाताने बनवतात ते आपल्याला माहीत नसतं. तर मी घरूनच सगळं प्रिपरेशन करून आलेली होते. हे बघा, बसल्या बसल्या आम्ही मस्त नाश्ता करायला लागलेलो आहोत. घरून आम्ही काहीच खाऊन नव्हतं आलो, नुसतं चहा वगैरे पिऊन आलेलो होतो. आता अंश देखील चॉकलेट ब्रेड खातोय. आणि मस्त आता आम्ही AC कंपाऊंडमध्ये बसलेलो आहोत. आता आम्हाला घरातून म्हणजे आम्ही मेल पकडली आहे 8:45ला, तर 11:30पर्यंत आम्ही टच होऊन जाऊ. आता इकडे बघा, मी मस्त टॅमॅटो सूप घेतलेला आहे. तुम्हाला मी बाहेरचा नजारा दाखवते. आता नाशिक जवळजवळ कसारा आलेला आहे आणि पहा किती हिरवळ झालेली आहे. आणि जिथं तिथं पाऊस पडल्यामुळे इतकं सुंदर वातावरण होतं आणि इतकं सुंदर नजारा होता. मी तर इतके व्हिडिओज बनवले इथे आणि क्लिप्स वगैरे काढून ठेवल्या. खरंच इतकं सुंदर वाटत होतं बाहेर बघायला. म्हणूनच पावसाळ्याच्या दिवसामध्ये लोक फिरायला याच करता जातात की वातावरण इतकं सुंदर असतं, सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. आता इथे हे पहा, अंश माझ्याबरोबर थोडासा मस्ती करतोय. आम्ही छोट्या मोठ्या रील्स देखील बनवल्या आणि मस्त आता आम्ही थोड्याशा बोलतात ना गप्पा गोष्टी चाललेल्या आहे आमच्या. आता त्याला थोडंसं स्नॅकिंग वगैरे मी करवली आणि आता जवळजवळ नाशिक आलेलं आहे. कसाऱ्याच्या पुढं चाललेलो आहोत आम्ही. आणि मजा आली आम्हाला. ट्रेनमध्ये छोटासा प्रवास होता, 3-3.25 तासाचा, पण मजा येते. आणि त्याच्यानंतर आता इथे लोक पाहू शकता तुम्ही, मस्त छान झोपलेली आहे. सुनील देखील मस्त आता कम्फर्टेबली बसलेले आहे, कारण की AC कंपाऊंडमध्ये खरंच मजा येते. आम्ही नेहमी नाही बसत.